दिवसभरातल्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला केवळ 60 सेकंदात दाखवणार आहोत। सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या टीकेची। वक्फ विधेयकावरून उद्धव ठाकरे आणि आव्हाडांनी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। भाजप हा जमिनींचा व्यापारी आहे, त्यांना धर्माच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। तर ख्रिश्चनांच्या जमिनी हडपण्याचा भाजपचा डाव आहे अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली। सिर्फ लैंड और व्यापार करने वाली ये भाजपा है। और ये क्या कहूं मैं, इनका तो पूरा लक्ष्य जो है अपने दोस्तों के ऊपर है। वक्फ बोर्ड के पास जितनी जमीनें निकालो, अपने दोस्तों को दे दो। क्रिश्चियन कम्युनिटी के पास जैसे ऑर्गेनाइजर में बात आई है, तो अब उनकी जमीन निकालो, अपने दोस्तों को दे दो। कल उठकर गुरुद्वारा के पास है, हमारे जैन लोग हैं, जैन भाई, उनकी जमीन होगी, हिंदुओं की जमीन है, सब जमीन एक ही अपने दोस्तों को देने वाले हैं। बाकी समाज के प्रति इनका कोई प्यार नहीं है और इसीलिए हमने उसका विरोध किया है। वक्फ म्हणजे मुस्लिम समाजाच्या दान केलेल्या जमिनीविषयी ताब्यात घेण्याविषयी सरकारने याच्यावर चर्चा चालूच असतानाच या मासिकामध्ये छापून आलं ते ख्रिश्चन धर्मियांकडे वक्फपेक्षा अधिकच्या जमिनी आहेत। दुसरा अर्थ असा की आता मुसलमानांच्या जमिनी झाल्या, आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घ्या। वक्फ याचा अर्थ दान, त्या दान केलेल्या जमिनी होत्या आणि त्या कोणी असो त्याला विक्रीला परवानगी नाही। पण सरकारने आपला हेतू स्पष्ट केला की वक्फच्या जमिनी आम्ही बाजारात आणून विकणार आहोत। वक्फ सुधारणा विधेयकावरून खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे। भविष्यामध्ये मुस्लिमांच्या सगळ्या संपत्ती भाजपच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जातील असा आरोप संजय राऊतांनी केला। तसंच हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि देश विकायचा, सारं गिळायचं अशी टीका देखील राऊतांनी केली। भारतीय जनता पक्ष कोणत्याही विषयाचा संबंध हिंदुत्वाशी जोडून या राज्यातलं आणि देशातलं वातावरण गढूळ करतात। आता त्या 2 लाख कोटींच्या जमिनी आणि हिंदुत्व याचा काय संबंध लावायचा आहे लोकांनी? आम्ही हिंदुत्वाचं फार मोठं काम केलं, काय किती हिंदूंना एवढं मूर्ख समजता तुम्ही या देशातल्या? प्रश्न असा आहे, या 2 लाख कोटीच्या जमिनी ह्या लोकांना खायच्या। मुंबईतल्या अनेक वक्फ बोर्डाच्या इमारतीवरती अलिशान घरं उभी आहेत उद्योगपतींची, ती कायदेशीर करण्यासाठी बिल आणले। वक्फ बोर्डावरच्या विरोधकांच्या टीकेनंतर वळूया पुढच्या बातमीकडे। भाजपच्या वर्धापन दिनावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल भाजपवर केलाय। पाहूयात ही बातमी 60 सेकंदात। नागपुरात आज भाजप पक्षाच्या स्थापना दिवसाचं औचित्य साधून भाजप कार्यालयाचं भूमिपूजन पार पडलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडलाय। आपल्याकरता आजचा दिवस याही करता महत्त्वाचा आहे की आपल्या कार्यालयाचं आज भूमिपूजन नुकतंच आपण आपले नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न केलं आहे। तर राम जसे वागले अगदी तसेच वागण्याचा प्रयत्न करावा, तितक्याच त्यांना शुभेच्छा असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावलाय। नाही, आज भाजपचा वर्धापन दिन आहे, तो तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे की त्यांच्या सोयीप्रमाणे, कशाप्रमाणे ते तर सांगा, मग तशा शुभेच्छा देतो। तुम्हालाच माहिती नाही कशाप्रमाणे, पण मग नक्की माहिती नसताना शुभेच्छा कसल्या द्यायच्या? त्यामुळे आता भाजप उद्धव ठाकरेंना काय उत्तर देतं हे पाहावं लागणार आहे। पुढची बातमी आता कृषी मंत्र्यांची। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची अखेर माफी मागितलेली आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे। पाहूयात ही बातमी 60 सेकंदात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना अखेर उपरती झाली। शेतकऱ्यांवर केलेल्या विधानावर आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा जर या ठिकाणी मान सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो। याच कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर वादग्रस्त विधान केलं होतं। कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं नेमकं काय करता, शेतीत गुंतवणूक करता का, असं वादग्रस्त वक्तव्य कोकाटेंनी केलं।
तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसे काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता. या वक्तव्यावरून अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना फटकारलंय. आज तो आपल्याला सगळ्यांना जगवण्याचं काम करतो, भाजीपाला फळं धान्य देण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना आपलेपणा आहे, आत्मीयता आहे, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. अजित पवारांनी कोकाटेंना फटकारलंय खरं, पण आता तरी कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणार का, की पुन्हा त्यांना अजब सल्ले देत बसणार, हे पाहावं लागेल. पुढची बातमी आता राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी. मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप एकनाथ खडसेंनी केलेला आहे. आणि ती महिला IAS कोण आहे हे माहिती असल्याचा दावा देखील खडसेंनी केला आहे. तर या आरोपांना उत्तर देताना महाजनांनी खडसेंना आव्हान दिलं, एक पुरावा दाखवा, राजकारणातून बाहेर पडेन, असं महाजन म्हणाले. की रात्री 1 वाजेनंतर एका IAS अधिकाऱ्यांना त्यांनी 100 वेळा फोन केले. आता ही गिरीश महाजनांचे जे IAS अधिकाऱ्यांची आणि यांची गोष्ट आहे, हे सर्वश्रुत आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आजचं नाही आहे. हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे, मलाही माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे. पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही असं अनिल सत्तेसुद्धा बोललेत. आणि मला वाटतं की असे जे मंत्री आहेत जे IAS अधिकाऱ्यांना फोन करतात असं अनिल सत्तेंचा आरोप आहे, त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे? नैतिकता आहे की नाही काहीतरी? बायकांना बोलवायचं, बायकांना फोन करायचं असे जर आरोप होत असतील तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहे. कशासाठी लोकांची दिशाभूल करतायत आणि म्हणून मला वाटतं काय असेल ते दाखवावं. पण मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर निघाले तरी डोळ्याने मारतील. मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. एक तरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा. गेल्या अनेक वर्षापासून वारंवार काहीतरी घाणेरडी भाषा करायची, घाणेरडं स्टेटमेंट करायचं, कमरेखालची भाषा करायची, काही सिद्ध करता येत नाही, आरोप करता येत नाही. त्यामुळे मग फक्त एकच त्यांचं की काहीतरी चरित्र हनन करायचं, याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही. माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल. आता शिवेंद्रराजेंच्या वक्तव्याकडे, यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं असल्यानं यंदा काही करू शकत नाही, पण जून नंतर मात्र कामांचा पाऊस पाडतो असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी केलेलं आहे. तसं शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजप हा सर्वांनाच मदत करतो, त्यामुळे भाजपची साथ सोडू नका असं आवाहन देखील केलं. दरम्यान शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. आता या मार्चच्या बजेटमध्ये जरा मी काय देता आला नाही मला, तर जून मध्ये आपण बघू काय करायचं आता. पण कारण आमचे अवताडे साहेब पण इथं आहेत, ते माझे चांगले मित्र आहेत, ते पण मला मंत्री झाल्यावर त्यांना पण वाटत होते की आता दोस्त आपला मंत्री झालाय भरपूर, पण त्यांना पण सांगितलं, म्हटलं जरा आता थांबा, म्हटलं यंदा जरा थांबायचा निर्णय झालाय. तुम्हाला जून मध्ये जे काय लागेल तेवढं आबा असतील, अवताडे साहेब असतील, पाहिजे तेवढा पाऊस कामांचा पाडतो. शिवेंद्रराजेंच्या वक्तव्यानंतर पुढची बातमी आता बारामतीमधून. एका तरुणाला झालेल्या मारहाणीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय. पाहूयात 60 सेकंदात बातमी. बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालयाच्या परिसरातील एका हॉटेलच्या बाहेर तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या घटनेची दखल घेतली आहे आणि त्यांनी संबंधितांचा बंदोबस्त करण्याचे आदेश पोलिसांना तत्काळ दिले. 2 मोटरसायकलवरून 4 मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मारला. तुमच्याकडे पण काही क्लिप आली असेल. त्याला लाथा काय मारत होते, फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोकल्या मारत चाललं होतं. मी पोलिसांना सांगितलं, उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा. कुणी कायदा हातात घेऊ नका. कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडे येऊन तक्रार करा. त्यामुळे आता अजित पवारांच्या आदेशानंतर पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पुढची बातमी आता लातूरमधून. महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. शासकीय बंगल्यावर काल रात्री 11:15च्या सुमारास त्यांनी रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या लातूरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहे. मनपा आयुक्तांचा आत्महत्येचा प्रयत्नामुळे खळबळ उडालेली आहे. मात्र एवढं टोकाचं पाऊल आयुक्तांनी का उचललं यावरून आता चर्चा सुरू झालेली आहे. घटनास्थळावरती पोहोचल्यानंतर आम्हाला समजलं की त्यांना जखमी अवस्थेमध्ये सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही घटनास्थळावरती गेलो आणि पाहिलं तर तिथं त्याने आत्महत्या करण्यासाठी जे पिस्टल आत्महत्येचा प्रयत्न करण्यासाठी जे पिस्टल वापरलेलं होतं ते पिस्टल आणि एक खाली केस आणि एक राऊंड असं आम्हाला मिळालेला आहे. आम्ही तो जप्त केलेला आहे आणि अद्यापर्यंत आम्हाला याच्या मागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. तपासून पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलाय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकू, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा या नेत्यांच्या डोक्यात गेली होती अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला. या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून भरभरून दिली. लँडस्लाईड मॅन्डेट दिलं. ऐतिहासिक दैदिप्यमान विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवलं. संविधान खतरे में, संविधान बचाव, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमकं होणार, तमकं होणार. त्यांना वाटलं विधानसभेत पण असंच करू. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू, एकनाथ शिंदेला टाकू, देवेंद्र फडणवीसांना टाकू, अमक्याला टाकू, तमक्याला टाकू, बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती. पुढच्या बातमीकडे. बातमी आता अजित पवारांची. अजितदादांनी आपलंच कौतुक करत पाठ थोपटलेली आहे. बारामतीतील जेवढी आतापर्यंत कामं केली आहेत तेवढी काम करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना चिमटा काढलाय आणि स्वतःची पाठ थोपटून घेतलेली आहे. मी जेवढं काही तुम्हाला म्हणजे मागेही मी सांगितलं की परत असा कुणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मी जेवढं काम केलेलं तेवढं आपला दावा आहे. तुम्ही प्रत्येक आजपर्यंत बारामतीचं प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून मला वाटतं 52ला पहिली निवडणूक झाली असेल ना, 52लाच, तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाची कारकीर्द त्या ठिकाणी बघा की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय केलं. आणि तुम्ही मला 91 पासून आमदार केल्यापासून मी माझ्या कारकिर्दीमध्ये काय करून दाखवलं आणि मी थांबणार नाहीये. अजित पवारांच्या या महत्त्वाच्या वक्तव्यानंतर पुढची एक गुन्ह्याची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरमधून भर दिवसा रिक्षा चालकावर कोयत्यानं हल्ला झालाय. मात्र पोलिसांनी अगदी 12 तासात गुन्हेगाराचा माज उतरवलाय. पाहूयात बातमी 60 सेकंदात. राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. चक्क भर दिवसा कुख्यात गुन्हेगारांकडून रिक्षा चालकावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधववाडी चौकात एक रिक्षाचालक नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला थांबून प्रवाशांची वाट पाहत होता. त्याच वेळेस एक कार जाधववाडी सिग्नलकडून वळण घेत होती आणि त्या कारनं रिक्षाला जोरदार धडक दिली. रिक्षाचालक संजय गायकवाड यांनी कार थांबवायला सांगितल्यावर कारमधील कुख्यात गुंड सय्यद फैजल आणि तेजा सय्यद यांनी रिक्षाचालकाला शिवीगाळ करत त्याला मारहाण करायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर त्यांनी धारधार कोयत्यानं त्याच्यावर जीवघेणा वार करण्याचाही प्रयत्न केला. मात्र संजय गायकवाड यांनी प्रसंगावधान राखत हा वार चुकवला आणि तिथून त्वरित पळ काढला. त्यामुळे त्याचे प्राण वाचलेत. पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराचा 12 तासातच माज उतरवला. ज्या चौकात कोयत्यानं हल्ला करण्यात आला होता त्याच ठिकाणी पोलिसांनी या गुन्हेगारांची धिंड काढली आहे. पुढची बातमी. अंबरनाथमधून भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयामध्ये अज्ञात्यांनी राडा केला. रोहित राजू महाडिक यांच्या ऑफिसवर अज्ञात हल्लेखोराने हल्ला केला. यामध्ये कार्यालयाचं मोठं नुकसान झालेलं आहे. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीनं हल्ला करण्यात आला. ही संपूर्ण घटना CCTVत कैद झालेली आहे. अवघ्या 23 सेकंदात हल्ला करून हे हल्लेखोर तेथून पसार झाले. कार्यालयामध्ये माझ्या काम करणारा एक व्यक्ती होता. त्यांच्या संगती आणखीन एक जण होते.
आम्ही नाही दिसलो त्यामुळे त्यांच्यावरती तलवारीने मारहाण करताना व्हिडिओमध्ये आलेलं आहे आपल्या. परत आमचं काही पर्सनली कोणाशी काही दुश्मनी पण नाही आहे किंवा कुठला वाद पण नाही आहे. कुठेतरी आम्ही समाज विकास कामं करण्यात म्हणजे यशस्वी होतोय आणि लोकांची सेवा करतोय ते बघण्यात लोकांना कुठेतरी प्रॉब्लेम होत असेल, त्यामुळे हे षडयंत्र रचलेलं आहे. झेप्टो विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे. झेप्टोच्या खोटेपणाला मनसे स्टाईल उत्तर देणार असेल असा इशारा आता मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेने दिलाय. झेप्टोवाल्यांना मुंबईत फिरू देणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. झेप्टोच्या गोडाऊनमधील अस्वच्छतेविरोधात मनसेने आंदोलन केलं होतं. आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात खंडणीची तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यावरून मनसे आक्रमक झाले. आमच्या काही 6 पदाधिकाऱ्यांना पोलीस पकडून घेऊन गेले. आम्ही झेप्टो कशा घाणेरड्या पद्धतीने त्यांची गोडाऊन्स ठेवतीये हे दाखवणं म्हणजे गुन्हा आहे का? इथे आमचे पदाधिकारी कामगारांच्या काही प्रश्नासाठी गेलेले. तिथे गेल्यावर आम्हाला दिसलं की उंदीर फिरतायत, झुरळ फिरतायत आणि खंडणी मागायला कोण मीडियाला घेऊन जातं. म्हणजे तुमचा एखादी चुकीची गोष्ट दाखवली तर तुम्ही आमच्यावर खंडणीचे केसेस टाकणार. फिरणं बंद करू झेप्टोवाल्यांचं. त्यांनी लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र सैनिकांवर खोट्या केसेस नाही टाकायच्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनवमी निमित्त तामिळनाडूमध्ये देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सागरी पूल असलेल्या न्यू पंबन ब्रिजचं उद्घाटन केलं. मोदींनी पुलाकरून जाणारे तटरक्षक दलाचं जहाज आणि रामेश्वरम तांबरम हा नवीन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. सुमारे 2.5 किलोमीटर लांबीचा हा पूल आहे. रामनाथपुरम जिल्ह्यातील हा पूल रामेश्वरम बेटाला मंडपशी जोडतो. 700 कोटींपेक्षा जास्त खर्च करून हा पूल उभारण्यात आलाय. या पुलात 72 मीटरचा नेव्हिगेशन स्पॅन आहे, जो वरती 17 मीटरपर्यंत उचलला जातो. त्यामुळे जहाजं खालून सुरक्षितपणे जाऊ शकतात. सध्या ट्रॅक एकाच मार्गावर सुरू असला तरी देखील 2 रेल्वे ट्रॅक देखील आधार देऊ शकतो. ताशी 80 किलोमीटर वेगानं धावणाऱ्या ट्रेनसाठी हा मार्ग वापरता येणार आहे. तसंच पूल वाढती रेल्वे वाहतूक आणि जास्त भार सहन करू शकतो, अशा प्रकारे उभारण्यात आलाय. सर्वांच्या दाव्यानुसार या पुलाचं आयुष्यमान 100 वर्षांचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पुलाचं आज उद्घाटन केलेलं आहे. राज्यातल्या बातम्या पाहिल्यानंतर आता पुढची बातमी अमेरिकेतून. अमेरिकेतील प्रमुख शहरांच्या रस्त्यांवर डोनाल्ड ट्रम्प विरोधात मोठी आंदोलनं सुरू आहेत. पाहुयात ही बातमी 60 सेकंद. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावलाय. नवीन टॅरिफ धोरण असेल किंवा अमेरिकेतील कर्मचारी कपातीचा निर्णय असेल. काही दिवसांपूर्वी युनायटेड स्टेट्समधील सरकारी जमिनीचं व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात करण्यात आली. गृह, ऊर्जा, माजी सैनिक व्यवहार, कृषी, आरोग्य आणि मानवी सेवा अशा विभागातील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क यांना वाटतंय की हा देश त्यांचा आहे, त्यांना जे वाटेल ते करतायत. याचा विरोध म्हणून लाखो अमेरिकन लोक हँड्स ऑफ चळवळीचा भाग म्हणून रस्त्यावर उतरले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं घेतलेल्या धोरणांचा विरोध करत आर्थिक धोरणांबद्दल चिंता व्यक्त केली. या आंदोलनामध्ये नागरी हक्क संघटना, कामगार संघटना, वकील संघटनांसह US मधील 150हून अधिक संघटना आणि हजारो अमेरिकन नागरिक तब्बल 1200 ठिकाणी रस्त्यावर उतरले. पुन्हा राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदेशीर इमारत प्रकरण पुन्हा एकदा तापणार आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटलांकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आले. संदीप पाटील यांना नोटीस दिल्याशिवाय किंवा त्याचा युक्तिवाद ऐकल्याशिवाय न्यायालयात थेट स्थगिती देऊ शकत नाही. या कॅव्हेटमुळे संबंधित इमारतींबाबतची न्यायालयीन लढाई आणखीनच गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं की एक चांगला निर्णय झालेला होता की ज्या इलिगल बिल्डिंगी आहेत रेरा स्कॅममधल्या त्या पाडण्यासंदर्भात चांगला निर्णय होता, ज्या 3 महिन्यात पाडायच्या होत्या. परंतु त्याचबरोबर अजून 5 डायरेक्शनही खूप चांगले झालेले होते. माझ्या मनाला अशी भीती आहे की हे लोक सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन पूर्ण त्या जजमेंटला काही धक्का बसावा नको म्हणून मी कॅव्हेट आज सुप्रीम कोर्टात दाखल केलं आहे, जेणेकरून जर सुप्रीम कोर्टाने असा काही निर्णय घ्यायचा असेल तर माझं म्हणणं ऐकून कोणता निर्णय घेतला तर योग्य पडेल. नाशिकमध्ये एमडी तस्करी करणाऱ्या छोट्या भाभीच्या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरू झाल्यानं खळबळ उडालेली आहे. या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. युवराज पाटील असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. दरम्यान युवराज पाटीलनं छोटी भाभी आणि इतर संशयित आरोपींशी फोनवरून संभाषण केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. 2023 पासून ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि छोटी भाभी प्रकरण चर्चेत आहे. या संदर्भात तपास सुरू.
बऱ्याच आरोपींच्या संपर्कात असलेले काही नंबर जे मिळालेत त्या नंबरमध्ये एक आपल्या पोलीस कर्मचाऱ्याचा नंबर मिळून आला आणि विशेष म्हणजे एका गुन्ह्यातील जवळपास 3ही आरोपींशी खूप मोठ्या प्रमाणात त्याचं संभाषण कॉल दिसून आलेत. गोवंश हत्या प्रकरणी जे गुन्हे दाखल होतात तर त्यातील आरोपींबरोबरही त्याचे कॉल असल्यामुळे सुरुवातीला त्याला ड्रग्ज प्रकरणातील एका गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेला आहे. आता रामनवमी निमित्त काही बातम्या पाहूया. सुरुवातीला बातमी आहे नागपूरमधून. रामनवमी निमित्त नागपूरमध्ये शोभायात्रा काढण्यात आली आणि या शोभायात्रेत फडणवीस, नितीन गडकरींनी हजेरी लावली होती. यावेळी मोबिनपुरा भागात शोभायात्रा आल्यानंतर मुस्लिम बांधवांकडून फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामाची पूजा केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील यावेळी उपस्थित होते. नागपूरनंतर जाऊया शिर्डीमध्ये. शिर्डीत सकाळपासूनच रामनवमीचा उत्साह बघायला मिळतोय. साई समाधी मंदिर आणि साई मूर्ती विविध रंगीत फुलांनी अगदी सजलेली आहे. साई मूर्तीला तर कोट्यवधी किमतीची सोन्याची आभूषणं देखील चढवण्यात आलेली आहेत. आज साई मूर्तीच्या विलोभनीय रूपाचं दर्शन भाविकांना होत आहे. राज्यभरातून भाविक शिर्डीत दाखल झालेले आहेत. शिर्डीत काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि वीणा मिरवणुकीनं उत्सवाला सुरुवात झाली. साईबाबांनी शिर्डीत सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचं यंदा 114वं वर्ष आहे. साई मंदिरात दर्शनासाठी रात्रभर खुलं आहे. दुसरीकडे संत गजानन महाराज मंदिरात देखील शेगावला रामनवमी सोहळा सुरू झालेला आहे. राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावमध्ये दाखल झालेल्या आहेत. अयोध्येतही राम जन्मोत्सव सोहळा पार पडला. रामलल्लाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. अयोध्येच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. जाऊया आता थेट मुंबईमध्ये. वडाळ्यामधल्या राम मंदिरात मोठ्या भक्तिभावानं उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आलेली आहे. तर तिकडे नाशिकच्या काळाराम मंदिरात देखील राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी नागपुरात देखील रामाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी केली.